पुण्यामध्ये रक्तरंजित असा बदला पॅटर्न सध्या सुरू आहे। वर्षभरापूर्वी वनराज आंदेकर याच्या हत्येने हादरलेलं पुणे आता पुन्हा एकदा हादरून गेलेलं आहे आणि त्याचं कारण ठरलंय वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला पॅटर्न। पुणे पोलिसांची झोप उडवणारा नेमका हा पॅटर्न काय आहे जाणून घेऊयात। पुण्यात वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला। रक्तरंजित थरार, आरोपीच्या मुलावर गोळीबार। गणेशोत्सवानिमित्त पुण्यातले रस्ते आणि गल्लोगल्ली पोलिसांचा कडक बंदोबस्त होता। विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला आणि अवघ्या 2 तासानंतर पुण्याच्या नानापेठेत हा टोळी युद्धाचा भडका उडाला। रक्तरंजित थरार नानापेठच्या श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्स पार्किंग मध्ये घडत होता। वर्षभरापूर्वी म्हणजेच 1 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रवादीचे नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबार करण्यात आला। आणि बरोबर 1 वर्षानंतर म्हणजेच 5 सप्टेंबरला याच खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। वनराज आंदेकर यांच्या हत्येत गणेश कोमकर याचा सहभाग होता। आरोपी गणेश कोमकर याच्या मुलाची म्हणजे आयुष कोमकरची हत्या करण्यात आली। रात्री 7:45च्या सुमारास गोळ्या घालून हा खून करण्यात आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा खून आंदेकर टोळीने केलाय। क्लासवरून परतल्यानंतर पार्किंगमध्ये दोघांनी आयुषला गाठलं। दोघांनी मिळून 18 वर्षीय आयुषवर पार्किंगमध्ये गोळ्या घातल्या। गंभीर जखमी अवस्थेत त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं। साधारणपणे 7:45च्या सुमारास आत्ता नुकतीच घडलेली घटना आहे। साधारण 7:45च्या सुमारास आयुष गणेश कोमकर हा मुलगा बाहेरून क्लासवरून आल्यानंतर हा युवक जो आहे आल्यानंतर त्याच्यावरती प्राइमा फेसी असं दिसतंय की 2 अज्ञात इसमांनी त्याच्यावरती फायरिंग केलेली आहे आणि त्या फायरिंगमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। आयुष गणेश कोमकर याचे जे वडील आहेत गणेश कोमकर हे वनराज आंदेकर केस या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत। वनराज आंदेकर यांचा हा मयत जो आहे हा भाचा आहे। ऐन विसर्जन मिरवणुकीआधी झालेल्या या खुनामुळे शहरात खळबळ उडाली आहे। शहरात गेल्या 1 आठवड्यापासून वनराज आंदेकराच्या खुनाचा बदला अशी चर्चा सुरू होती। भारती विद्यापीठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे बदल्याचा एक कट उधळण्यात आला होता। या प्रकरणात 4 जणांना अटक करण्यात आली, तसंच खुनाच्या कटात सहभागी असलेल्यांची नावंही समोर आली होती। आंदेकर टोळीच्या सदस्यांना 5 पिस्तुलं पुरवण्यात आली होती। त्यातील 2 पिस्तुलं पोलिसांनी जप्त केली, तर 3 पिस्तुलं आणि काही आरोपींचा शोध सुरू होता। त्यापूर्वीच ही नानापेठ भागामध्ये घटना घडली। विसर्जनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे पुण्याच्या या भागामध्ये काही प्रमाणामध्ये दहशतीचं वातावरण आहे। पोलीस सध्या या घटनेचा तपास करतायत। सीसीटीव्ही तपासणी केली जाते आहे आणि खास करून या संदर्भात काही दिवसापूर्वी ज्यांना अटक केली होती त्यांच्याकडेही पोलीस तपास करत आहेत। गणेश कोमकर याची पत्नी कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांची मुलगी आहे। ती वनराज आंदेकर खून प्रकरणात आरोपी आहे। वनराजच्या खुनानंतर आंदेकर कोमकर यांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता। आंदेकर कोमकर टोळी युद्धात नातवाचा मात्र बळी गेलाय। मला याबाबतची माहिती आत्ता सांगू शकत नाही। तो जो गुन्हा होता त्या गुन्ह्यासाठी ज्या गोष्टी त्यावेळी दाखल झालेल्या आहेत त्याच्याबाबतचे जे विषय आहेत हे आताचा जो हा प्रकार आहे तर या दोन्ही इन्व्हेस्टिगेशनच्या बाबत कशा पद्धतीने ते एकमेकांशी ओव्हरलॅप होत आहेत किंवा त्याच्यामधल्या इन्व्हॉल्वमेंटच्या गोष्टी कुठल्या आहेत ज्या याच्यामध्ये सुद्धा आहेत याच्याबाबतचा तपास चालू आहे। त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आत्ता वाच्यता करता येणार नाही। 1 सप्टेंबर 2024ला वनराज आंदेकरचा नानापेठेत कोयत्यानं वार करून आणि गोळ्या झाडून खून करण्यात आला। या प्रकरणात सोम्या गायकवाड, गणेश कोमकर आणि इतर आरोपींचा सहभाग होता। वनराज आंदेकरच्या अंत्यविधीवेळी आंदेकर टोळीच्या सदस्यांनी शस्त्रपूजन केलं होतं। त्याचबरोबर खुनाचा बदला घेण्याची शपथही घेतली होती अशी चर्चा होती। ही माहिती शहर पोलीस दलातील अधिकाऱ्यांना आणि गुन्हे शाखेलाही होती अशीही चर्चा आहे। वनराज आंदेकरच्या हत्येत आयुषचा कोणताही सहभाग पोलिसांना याआधीही आढळला नव्हता। पण आंदेकर आणि कोमकर टोळी युद्धात 19 वर्षाच्या आयुषचा नाहक बळी गेलाय। ब्युरो रिपोर्ट,
NDTV मराठी.